अचलपूर मतदारसंघात म्हटलं प्रवीण तायडे निवडून आले आणि जसे प्रवीण तायडे निवडून आले जा झपाटा लावला कधी भाऊ 44 डिग्री सेल्सिअस मध्ये बाकीचे झोपा काढले नाही. ह्या आमदारांना म्हटलं झपाटा लावला, लोकांच्या कामाचं एकाच जागी सभा अधिकारी आणले. गर्दी की कमी नाही ना, जिकडे तिकडे सारी गर्दी आहे म्हटलं. ह्या कामाला 2-2, 3-3 वर्ष लागतात त्यांनी. ते काम म्हटलं हे झटकीपट एका दिवसातच हे करू आले ना. मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी आहे, त्यानंतर 7-12 संघर्ष विभागीय आहे, तिकडे पोलीस विभागीय आहे, महावितरण विभाग आहे, प्रादेशिक परिवहन विभाग आहे, आगार विभागीय आहे, म्हणजे नैसर्गिक आपत्ती विभागीय आहे. सारे डिपार्टमेंटचे लोक म्हटलं याने इथं बोलावले. काय हो हा आमदार म्हटलं पहिल्यांदा डमी म्हणत, पण आता तर एवढा ताकद न लागला म्हटलं. साऱ्या बरोबर असं काही जातपात धर्म काही नाही, कोणी आपले काम करून घ्या. सारे लोक म्हटलं या तालुक्यातले इथं झाले. हे धुरंधर भाऊ आले म्हटलं दर्यापुरातून, म्हणजे काही समस्या असल्या तर काढतातच ना ते. असा हा आमदार राजा काही समजून नाही राहिला त्या माया बी जरा ताकद न भिडला इथं. आणि स्वतः आमदारी हजर आहे म्हटलं. आणि आमदार कसा घोड्यावर कधी बसते, कधी गाडी चाली, आणि ती पण हाकलते शेतकऱ्याचा पोरगा आहे. काय कडकच कारभार आहे बा, हल्लोकच कारभार आहे. माणूस तालुक्याला तर म्हटलं असा आमदारच भेटते. विशेष म्हणजे मगाशी काय झालं, ते खाली उतरले आणि सरळ दिले लोक होते, आणि कामाचा तडाखा लोक दिसून राहिला. मी आता लोकांच्या बाईट घेऊन राहिलो तर भाऊ आमदारासारखा आमदार नाही पाहिला. अचलपूर तालुक्याचं एवढं भाग्य आहे म्हटलं. जो आमदार आहे ते सुदाम काका बच्चू कडू, त्याच्यानंतर हा म्हटलं हलका आमदार वाटला. हा तर लच खतरनाक निघाला. ते लठाधारी आमदार म्हणून. लठाधारी आहे ना, लठाधारी आमदार आहेत ना ते. आता घेतो त्याची पाहतो ना काय म्हणतात, भेवावी लागते बा त्याचा. पण बाकी सिस्टमॅटिक काम आहे. पोलीस प्रशासन आहे म्हटलं. हे विशाल रंगनाथराव पोलीस उपनिरीक्षक आहे ते. तसा पोलिसाचा भेव लागते, पण हे भाऊ तसे नाही. ज्या अर्थी लोकांच्या समस्या घेऊन काय प्रतिसाद काय म्हणते लोकांचा चांगला पाहिजे. हरामखोर आहे तो, हरामखोर नाव टाकलंय आमचं. पण आता काय करायचं बा, आता काय करू शकतो आपण. आता आपण पैसे भरायला तयार आहे का? 17 तारखेला वोटवर मेळावा आहे, 5,000 लोक येणार आहे इथं. एक इलेक्शन असल्यावर कोणी घेते, पण आता काही इलेक्शन नाही आहे तरी मी करून आलो. कारण माझी मानसिकता तशी आहे की प्रामाणिकता अभ्यासिका करायला आपला विचारच आहे. सुद्धा मार्गी लागलो पाहिजे. अरे ते जीवना मरणाचा परिणाम नको. आता द्या झालं नाही तर मला सांगा. कुठल्याही कामाचा निपटारा करताना ती स्वतः अलाउन्सिंग करून प्रत्येक डिपार्टमेंटच्या माणसाला इथे बोलून, नाहीतर काय होतंय आमदार झाल्यानंतर तो आमदार त्याच्या तोऱ्यात वागतो. तोऱ्यात वागताना तो अलाउन्सिंग करताना दुसऱ्याला देतो. पण हे अफलातून व्यक्तिमत्व असं आहे की स्वतः माईक जवळ घेऊन तो कामाचा निपटारा दुसऱ्याकडे न देता स्वतः ज्यांना अडचणी येतात त्या अडचणी सॉल्व्ह करताना ते स्वतः इथं जाग्यावर बसून करू, म्हणजे जाग्यावर उभं राहून करू राहिले. वाटतच नाही ना आमदार आहे म्हणून. पहिल्यांदा जिल्हा परिषदला निवडून आले त्यावेळेस अशी की एवढी चुनो पाटली नाही, पण जेव्हा आमदार झाले की नाही तेव्हापासून लोकांना असं वाटलं होतं पहिल्यांदा की काय बाबा आता इथं कार्यकर्ते म्हणजे पहिले आमदार खतरनाक होते, तर यावेळेस अशी परिस्थिती निर्माण होणार नाही. पण हा आमदार म्हटलं एवढा खतरनाक निघाला. यंदा जो जरा गर्दी आहे ना, ऊन म्हटलं 44 डिग्री सेल्सिअस मध्ये असो, त्यानंतर गरीब असं कुठल्याच प्रकारचा त्यांनी भेद तिथं केला नाही कोणी. आता काही इलेक्शन नाही, इलेक्शन नसताना हजर माणूस एवढ्या ताकदनं म्हटलं ह्या लोकांची जर कामं करू राहिले कोण नाही. लोक भाऊ पुढच्या वेळेस तिथे ग्रामपंचायत म्हणा की पंचायत समिती म्हणा की जिल्हा परिषद म्हणा निवडून येतील. आता तुम्ही कोणच राहिले, स्वतः अलाउन्सिंग करू राहिला तो माणूस. या आमदाराचं वैशिष्ट्य म्हणजे येरे चोम्यान येरे गोम्यान पाऊन ठेवू थे नाही, जाग्यावरच निपटारा, एका झटक्यात काम तमाम. मेरा नाम कैलाश गणेशी है, मैं परतवाड़ा का रहवासी हूँ और यहाँ पे नेहरू मैदान पर छत्रपति शिवाजी महाराज महाराजस्व अभियान जो आमदार प्रवीण भाऊ तायडे इनके नेतृत्व में लिया गया है, बहुत ही अच्छा उपक्रम है. सभी शासकीय
कर्मचारी, सभी डिपार्टमेंट के अधिकारी यहाँ पे उपस्थित है, जो जनता को अपने शासकीय काम करने के लिए डिपार्टमेंट में चक्कर लगाने पड़ते हैं, उन्हें परेशानी का सामना करना पड़ता है। तो एक ही छत के नीचे सभी डिपार्टमेंट के अधिकारी कर्मचारी उपस्थित होने से उनके काम जगह पे ही हो रहे हैं, और ऐसे उपक्रम लगातार परतवाड़ा अचलपुर शहर में होते रहने चाहिए, ताकि जनता की जो समस्या है उनके समाधान, उसका निवारण हो सके। बच्चू कड़ू और ये आमदार में क्या फर्क है भैया? उन्होंने उनका काम किया, उनके कार्यकाल में उन्होंने भी अच्छा काम किया, और प्रवीण भाऊ तायडे भी बहुत अच्छा काम कर रहे हैं। तुम अपेक्षा कैसी कर रहे हो अभी इनकी तरफ से? देखो, प्रवीण भाऊ तायडे, ये जो अभी गवर्नमेंट चल रही है महायुति की सरकार, इसके भाजपा के आमदार है, इसलिए इनको कोई रोक टोक नहीं है। बच्चू भाऊ अपक्ष आमदार थे, ये सत्ता पक्ष के आमदार है, इसलिए जनता को इनसे ज्यादा उम्मीदें हैं, और जनता चाहती है कि ज्यादा से ज्यादा निधि लाकर ये ज्यादा से ज्यादा अपने मतदार संघ का विकास करेंगे, ऐसी अपेक्षा जनता को उनसे है। अभी तक जो ये आदमी के तरफ से तुमने आशा पकड़ी थी वो पूरी हो रही? बिल्कुल 100% प्रवीण भाऊ तायडे जनता की उम्मीदों पे खरे उतरे हैं। जो अपेक्षा देकर जनता ने उन्हें वोटिंग किया था और भारी बहुमतों से चुन के लाया था, तो प्रवीण भाऊ तायडे उस कार्य में 100% खरे उतरे हैं जनता की अपेक्षा। आपका नाम? मेरा नाम कैलाश गणेश। कोणत्या गावचे आप्पाजी? खटकाली. त्या कामासाठी आलती इथं? कोकणसाठी. कोकण म्हणजे राशन कार्ड? किती दिवसापासून राशन कार्ड निकाला नाही? 2 साल हो रहे. अभी निकला कि फिर? बन गया. कल? हाँ. अभी वो लेने को आ गया. अच्छा, लेने को आ रहे? हाँ. पहले से नहीं बन गया होगा? हाँ. आमदार कैसा है? अच्छा है ना? अच्छा है. हाँ, मस्त है. काम करता लोगों के? हाँ, करते. तुम वोट दे के समाधान है क्या? हाँ, समाधान है ना. खटकाली के. आपका नाम क्या है? काटेकर. तुम्हारे तरफ के लोगों का काम हुआ क्या यहाँ पे? हो गया ना. हो गया. हो रहा है. अच्छा आमदार. हाँ, अच्छा है. अशा कार्यक्रमाचं मॅनेजमेंट करताना काय कसरत कसते हे त्यांचं त्याला माहीत. असेच प्रवीणभाऊ तायडे यांचा सारथी म्हणजे अभिजित भाऊ तायडे. 44 डिग्री सेल्सिअसमध्ये लोक कूलरमध्ये झोपलेले आहेत, पण हा माणूस 44 डिग्री सेल्सिअसमध्ये सर्व व्यवस्था चोख पाळत आहे. यामध्ये कार्यकर्त्यांची साथसुद्धा हवी. हे सर्व आमदार सध्या शाल श्रीफळ उद्घाटन यामध्ये गुंतलेले आहेत. पण अचलपूर तालुका किंवा विधानसभा क्षेत्र असं आहे की या मतदारसंघाला देण आहे. निवडून आलेला आमदार असो का पडलेला आमदार असो, तो जनसामान्यांचे प्रश्नांसाठी सतत झटत असतो. मग ते प्रवीणभाऊ तायडे असो नवनियुक्त आमदार की बच्चूभाऊ कडू असो, असे आमदार आणि पराभूत झालेले आमदार प्रत्येक विधानसभेला मिळो आणि लोकांचे कामं हेच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. गन्नाका फन्ना यूट्यूब चॅनल प्रस्तुत करता गणेश पळसाखरे. व्हिडिओ आवडला नक्कीच लाईक सबस्क्राईब शेअर करण्यास विसरू नका.